अध्ययन निष्पत्ती 03-9501 विद्यार्थी परिसरातील प्राणी पक्षी यांची नावे, निवासस्थाने, उपयोग व त्यांची वैशिष्ट्ये ओळखतो. इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास पाठ 2 अबब किती प्रकारचे हे प्राणी. चित्रातील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील. त्यांची नावे व प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा पाहू. आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी. आमचा संचार कुठे असतो? गरुड आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. आमचे रंग निरनिराळे. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैस ही काळी असते, मोर तर रंगीबेरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा व बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकले असतात. सांगा पाहू. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? संत गतीने जाणारे प्राणी कोणते? आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळी असते. झाडावर सुरसूर चढते, फांदीवर तुरतुर पळते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे हे बेडकाला सहज जमते. सांगा पाहू. आपण गायी का पाळतो? आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा. घरात उंदीर आणि ढेकून असतील तर आपल्याला का आवडत नाहीये? आम्ही उपयोगी. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गायी, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासून मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्याची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो. आजारी पडले तर त्याची काळजी सुद्धा आपण घेतो. आम्ही घरघुशे. उंदीर आणि घुशी साठवणीतील धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात. कोळ्यामुळे घरात जळमटे होतात. डास, माशा, चिलटे, झुरळ यांचाही आपल्याला त्रास होतो. भोवतालच्या प्राण्याचे गट किती प्रकारे करता येते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्याचे गट पाडतात त्यावेळी यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतात. ते कसे पाहूया. आमची पिल्ले दूध पितात. गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर ह्या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात, ते बाह्यकर्ण असतात. आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पेशी असतात. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. आम्ही पाण्यात राहतो.
निरनिळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशाच्या अंगावर खवले असतात. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्याच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाहीये. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक नाहीयेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. श्री खुशालदीन उस्मान शेख जीप प्राथमिक शाळा सांगोलकर गवडी वस्ती तरंगेवाडी, केंद्र जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. UDICE 27 30 09